मागच्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने भाजीपाल्याचं आवक कमी झाल्याने दर हे वाढलेले आहेत आणि त्यात प्रामुख्याने कोथिंबीरचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। अगदी 80 ते 100 रुपयापर्यंत कोथिंबीरचे दर गेलेले आहेत आणि त्याच पद्धतीने इतर पालेभाज्यांचे देखील हे दर वाढल्याची परिस्थिती नाशिकमध्ये आहे। मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेला होता आणि पाण्याच्या कमतरतेमुळे भाजीपाल्यांचा जो उत्पादन आहे तो कमी झाल्यामुळे आवक हे घटल्याची माहिती या मार्केट कमिटीमध्ये आल्यानंतर एकूणच कारण आवक जास्त नाही, आवक कमीची। पर हे आवक कमी होण्याचं काही कारण? पाऊस नाही आणि उन्हाने पाहिजे तसा माल होत नाही ना, पूर्णपणे त्यांना पाणी मिळत नाही ना, मग पाणी न भेटल्यामुळे मालाची आवक कमीच होती। नाशिक मधून मोठ्या प्रमाणात भाजीपाला मुंबईला पुरवठा केला जातो, मुंबईच्या दरावरती देखील परिणाम होईल? हो, परिणाम होणारच, कारण तिथं पण माल कमीच जाणार ना, मग तिथं पण दर वाढणार। उलट नाशिक पेक्षा मुंबईला दर जास्त एकूणच अशा पद्धतीची परिस्थिती आहे। नाशिकमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचं जे उत्पादन घेत असतात, पण मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर नाशिकमध्ये तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेला होता, पाण्याची कमतरता होती, त्यामुळे उत्पादन जो आहे तो भाजीपाल्याचा तो कमी झालेला आहे। त्यामुळे कोथिंबीरसह अनेक भाज्यांचे दर हे नाशिकमध्ये वाढल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।